वडूज येथील मेघा विनायक पवार या विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती। दरम्यान या विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विनायक पवार, दीर आणि सासरे यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झालेली आहे। मात्र संशयितांना अटक करून कारवाई न झाल्यामुळे मयत विवाहितेच्या कुटुंबाने वडूज पोलिसात दिलेल्या निवेदनात मारहाण, शिवीगाळ, जीवे व ठार मारण्याची धमकी, शारीरिक आणि मानसिक त्रासातून ही आत्महत्या केल्याचे निवेदनात नमूद केले आहे। तरी संशयित आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी कुटुंबाने केली आहे। नमस्कार, माझं नाव ऋषिकेश मोहन कांबळे, राहणार करकम, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। माझी बहीण मेघा विनायक पवार, हिला इथं आम्ही वडूजमध्ये दिलं होतं, विनायक नंदकुमार पवार यांच्या घरी। तर तिला लग्नाला आत्तापर्यंत 12-13 वर्ष झालेली आहेत। तिला वारंवार त्रास होत होता, मारहाण, छळ, जाच, पैशाची मागणी वगैरे, आणि सासरा, दीर तिच्यावर संशय घेत होते, तिला अश्लील भाषेत बोलत होते, धंदेवाले आहे असे वगैरे तिला बोलत होते, मानसिक छळ करत होते, जीवे मारण्याची धमकी देत होते तिला। आणि ते पेशावर गुन्हेगार आहेत त्यांच्यावर आत्तापर्यंत आधी पण गुन्हे दाखल आहे। 2021 साली पण त्यांच्यावर एक गुन्हा दाखल आहे की आत्महत्येस प्रवृत्त केलेला आहे। त्याच्यातून ते निर्दोष सुटलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे आता वारंवार असे गुन्हे करत आहेत। माझी एक नम्र विनंती आहे की त्यांना कठोर शिक्षा व्हावी आणि अद्याप गुन्हा दाखल होऊन कमीत कमी 3-4 दिवस झालेले आहेत, अद्याप हे आरोपी अटक नाही। लवकरात लवकर आरोपी अटक व्हावी, नाहीतर आम्ही आंदोलन करणार आहे। आणि माझी ह्या विषयाला माननीय मुख्यमंत्र्यांना एक नम्र विनंती आहे माझी की लाडक्या बहिणीला जी तुम्ही महिन्याला 1,500 रुपये देत आहे, त्याच्यापेक्षा लाडक्या बहिणीचा तुम्ही कायदा कडक करा, जेणेकरून ह्या असे नराधम सुटणार नाहीत। आणि आज माझ्या बहिणीवर वेळ आलेली आहे की कोणाच्याही बहिणीवर वेळ येणार नाही। मी सुरेखा मोहन कांबळे करता, मुलीची आई आहे। मुलीला सारखा सतत त्रास होत होता, मानसिक त्रास देत होती, पैसे मागणी करत होती। मुलगी मला नेहमी सांगायची, पण आम्ही म्हणायचो अशाला लेकरा संसार मोडायचा, आज ना उद्या रंकेला लागेल, आज ना उद्या रंकेला लागेल म्हणून आम्ही पानात टाकत गेलो। मुलीनं स्वतः सांगितलं होतं, तिचा दीर म्हणला की मी माझ्या बायकोला मी स्वतः फास घेऊन मारले, तुला पण मीच फास देणार आहे, मारणार आहे म्हणला। ती पण मुलीनं सांगितलं होतं, पण आम्ही लक्ष दिलं, म्हणलं आम्ही जी म्हणून दाखवती करत नसतं म्हणून आम्ही लक्ष दिलं नाही एवढं। आणि माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे। यांना जे वनवास झालेला आहे त्याचं पण कुठेतरी लोकांनी दखल घेतली पाहिजे, शासनाने दखल घेतली पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे। लेकरांना सांभाळ आम्ही खंबीर आहे, पण तिला न्याय मिळाला पाहिजे का नाही अशी नम्र विनंती नाही। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।